कॉलेजमध्ये होणाऱ्या रॅगिंगमुळे विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचं प्रमाण जे आहे ते गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने वाढताना पाहायला मिळतंय। अनेक कॉलेजेसमध्ये शाळांमध्ये सुद्धा अशा पद्धतीने रॅगिंगचे प्रकार जे आहे ते उघडकीस येत आहेत आणि अशीच एक घटना पुण्यातल्या बीजे मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा घडली आहे। पुण्यातलं अतिशय प्रसिद्ध कॉलेज आहे, गव्हर्नमेंट कॉलेज आहे, ससून हॉस्पिटलशी संलग्न असलेलं हे कॉलेज आहे आणि याच कॉलेजमध्ये एका निवासी डॉक्टर बरोबर हे रॅगिंग जे आहे ते घडलेलं आहे। आता मी याच ठिकाणी उभी आहे। ही सगळी जी घटना आहे ती याच आवारामध्ये घडलेली आहे। हे हॉस्टेल जे आहे इथलं त्याच ठिकाणी हे निवासी डॉक्टर जे आहेत ते आहेत आणि ते प्रथम वर्षात शिकतात। ऑर्थोपेडिक्स जे डिपार्टमेंट आहे त्या ठिकाणी ते शिक्षण घेत आहेत आणि त्यांचेच 1 ते 2 वर्ष सिनियर असलेल्या निवासी डॉक्टरांकडून 3 ते 4 जणांकडून त्यांच्यावर रॅगिंग करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। मोठ्याने बोलणं असेल, आरडाओरडा करणं त्यांच्या अंगावरती, त्याचबरोबर शिवीगाळ करणं असे सगळे प्रकार गेल्या 8 ते 10 दिवसांपासून घडत होते आणि त्याचमुळे हे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांनी खरं तर तक्रार सुद्धा दिलेली होती कॉलेज स्तरावरती आणि तसं असून सुद्धा त्यांच्या या तक्रारीची तितकीशी दखल जी ती घेतली गेल्या नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। त्यामुळे अर्थातच या विद्यार्थ्यांनी आपल्या घरच्यांना ही सगळी बाब सांगितली आणि त्यानंतर याच विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत त्या पालकांनी थेटपणे मंत्रालयामध्ये जाऊन या सगळ्याची कंप्लेंट केलेली आहे आणि त्याच्यानंतर मंत्रालयातूनच थेटपणे आदेश आल्यामुळे लगेचच या सगळ्यावरती अँटी रॅगिंगची एक समिती स्थापन करण्यात आली आणि या समितीने काल या ठिकाणी येऊन सगळा तपास जो आहे, चौकशी जी आहे ती केलेली आहे। ज्या डॉक्टरांबरोबर हे सगळं घडलं त्या डॉक्टरांची सुद्धा या सगळ्यात चौकशी झाली आहे। त्याचबरोबर ज्या 3 डॉक्टरांनी रॅगिंग केलं, ज्यांच्या विरोधात ही तक्रार आहे, त्यांची सुद्धा चौकशी झाली आहे। जबाब नोंद करून घेण्यात आलेले आहेत। नेमकं काय घडलं होतं, कसं घडलं होतं या सगळ्याचीच माहिती जी आहे या समितीने काल घेतली आहे। काल रात्री उशिरापर्यंत ही समिती याच ठिकाणी होती आणि समितीच्या माध्यमातून सगळाच तपास जो आहे तो करण्यात आला। या सगळ्याचा अहवाल लवकरच समोर येईल। मात्र या सगळ्यानंतर हे जे 3 निवासी डॉक्टर आहेत ज्यांनी हे रॅगिंग केलं होतं या तिघांचं सुद्धा निलंबन करण्यात आलंय आणि या सगळ्यावरती कॉलेजने कुठेतरी कारवाई करण्यात दिरंगाई केल्याचा आरोप जो आहे तो पीडितांकडून केला जातोय। याच सगळ्यावरती ससूनचे जे डीन आहे डॉक्टर एकनाथ पवार यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे पाहूया। मला सोमवारी दुपारी जे JR1 आहेत, कनिष्ठ निवासी जे अस्थिंगोपचार विभागामध्ये काम करतात, त्यांच्या आईकडून तक्रार प्राप्त झाली आहे। सोमवारी तक्रार प्राप्त झाल्यानंतर तात्काळ मी चौकशी समिती नेमली। चौकशी समितीची त्याच दिवशी बैठक झाली आणि बैठक झाल्यानंतर आपण जे 3 ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे असे जे JR2 आहेत जे त्याच विभागात काम करतात त्यांना आपण तात्काळ निलंबित केलेलं आहे। आणि काल पण चौकशी समितीची चौकशी चालू होती, त्यामध्ये आपण सविस्तर जे तक्रारदार आहेत, आई ज्या कनिष्ठ निवासीची, त्यांचं आपण सगळं म्हणणं ऐकून घेतलं। बाकी नंतर जे JR1 आहेत डॉक्टर्स, तर 4 JR1 डॉक्टरांचं पण आपण काय काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलं आणि ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे त्यांची पण काल उशिरापर्यंत चौकशी चालू होती। आता आज पण आपण चौकशी समितीची बैठक ठेवलेली आहे। 11 वाजता आपण बैठक कॉल केलेली आहे। ह्या बैठकीमध्ये जवळजवळ 15 ते 20 मेंबर्स आहेत आणि सगळे मेंबर्सला आपण बोलवलेलं आहे। वय साधारणतः म्हणजे काय ते 1 वर्ष ज्युनियर सिनियरच आहेत, म्हणजे जे असतं सगळ्यात जे ज्युनियर मोस्ट आहेत त्यांची तक्रार आहे, त्या मुलाची तक्रार आहे आणि त्यांचे 1 वर्षांनी वरिष्ठ असलेले ते आहेत। आता मी जसं सांगितलं सुरुवातीलाच की ज्या दिवशी तक्रार माझ्याकडे आली त्याच दिवशी मी चौकशी केली, चौकशी समिती स्थापन केली आणि त्याच दिवशी तात्काळ त्यांना निलंबित करण्यात आलेला आहे। त्यामुळे हा आरोप अत्यंत चुकीचा आणि खोटा आहे। अँटी रॅगिंग कायद्याच्या चौकटीमध्ये काही प्रोव्हिजन्स आहेत, जसं त्याचं स्वरूप असेल रॅगिंगचं, म्हणजे काय बाबा फक्त बोलले, फिजिकल केली किंवा अजून काय आहे, त्यानुसार त्याच्यामध्ये जे काही प्रावधान आहेत आणि जे आपल्याला याच्यामध्ये पुराव्यानिशी सापडेल त्याप्रमाणे त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल। कोणालाही याच्यामध्ये सोडलं जाणार नाही। जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल।
ससूनमधले गैरकारभार हे वारंवार समोर येत असतात, त्यामुळे ससूनच्या प्रशासनावरती वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केली जातात। तर त्यानंतर आता बीजे मेडिकल कॉलेजमधून सुद्धा हे रॅगिंगचं प्रकरण समोर आलेलं आहे। डॉक्टर एकनाथ पवार यांनी हे सगळे आरोप फेटाळलेले आहेत। कॉलेज स्तरावरती आम्ही कारवाई केली होती असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र तुर्तास तरी या सगळ्या प्रकरणामधले जे संशयित आरोपी आहेत या तिघांचं सुद्धा निलंबन झालेलं आहे। त्यांच्यावर जे काही अँटी रॅगिंगच्या ऍक्ट नुसारचे जे काही कलम आहेत, जे काही त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे त्या निकषांनुसार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलंय। त्यामुळे हे सगळं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये या आरोपींना नेमकी काय शिक्षा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र हे जे काही प्रकरण आहे कॉलेजच्या प्रतिष्ठेला धक्का लागू नये, त्यामुळे हे प्रकरण कुठेही बाहेर येऊ नये यासाठी कॉलेजने मात्र पुरेपूर खबरदारी घेतली होती। मात्र ज्यावेळी थेटपणे मंत्रालयातून या सगळ्याची सूत्र हल्ली त्यानंतर बीजे मेडिकल कॉलेजने सुद्धा आता या सगळ्यामध्ये कारवाई करण्यासाठी ते अग्रेसर असलेले पाहायला मिळतात। त्यामुळे या प्रकरणामध्ये आरोपींना नेमकी कोणती शिक्षा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।